शिवराय काय जय जिजाऊ जय शिवराय। जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। वर्ष आम्ही इथे आहे आणि आज ते लोक येऊन आम्हाला सांगतायत गाडी खाली करा खाली करा। आणि आज कित्येक वर्ष ते आम्हाला 1 वर्ष झालंय रोज आम्हाला इथे येऊन नोटीस देत आहेत आणि खाली करा सांगतायत। आणि आम्हाला त्याच्याबद्दल 100 स्क्वेअर फीटच गाडी देत आहेत। आमचे आज 500 स्क्वेअर फीट, कोणाचे 250 स्क्वेअर फीट, कोणाचे 800 स्क्वेअर फीट आहे। तर त्यांनी ते सगळं नियमानुसार आम्हाला द्यावं, हे आम्हाला आहे की एवढं आमचे गाडी मिळायला पाहिजे आम्हाला। आणि भाडा पण आम्हाला 30,000 पाहिजे। ते भाडे पण आम्हाला ते 15,000 सांगतायत। 15,000 मध्ये आज झोपड्यामध्ये पण रूम मिळत नाही का, गाडी मिळत नाहीये, तर आम्ही कुठे जाणार? आमची रोजीरोटी ह्याच्यावरच आहे। आज त्यांच्या लाडके बहिणी त्यांना सांगतायत की आम्हाला हे न्याय करून द्या, तर त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावं, हे आमची इच्छा आहे। घरं होती हो स्लॅबची, आम्हाला दहशत येते। आम्हाला घरातून बाहेर काढलं, नगरपालिकेच्या घरांमध्ये टाकलं। आणि माझं 600 स्क्वेअर फूट घर असून मला 270 स्क्वेअर फूट घर आणि अग्रीमेंट नाही, काही नाही, असं जाऊन राहावं असं सांगितलं। हा कुठला न्याय आहे? आम्ही आमच्या म्हणजे इतकं पै करून आम्ही घर घेतलेली स्लॅबचं, माझं स्लॅबचं घर आहे। आता या गाळ्यांच्या मागेच आमची घरं होती, आम्ही सगळे घरवाले आम्ही सगळ्यांना आम्हाला तिकडे टाकले। मग आम्हाला पण आमच्या घराचा हक्क इथेच मारायची जागा आहे, महाराणी परमिशन दिली, आमच्या कोर्टात केस चालू आहे। मग ते आता तिथेच घर मिळावं असं महाराणी पण आम्हाला परमिशन दिली। मग टीएमसी वाले का ऐकत नाही? आमचं घर आम्हाला इथेच मिळावं। इकडचे भूमिपुत्र आहोत, 50 वर्ष झाली आम्हाला इकडे राहू। आज 50 वर्षापूर्वीचा आमचा हा म्हाडाचा गाळा आहे, अधिकृत आहे, तरी पण ते अनलिगल म्हणून सांगतायत। आणि मागचे सगळे जी दुकानदार आहेत त्यांना 15 गाळे, त्यांना बरोबर त्यांनी 500 स्क्वेअर फीटचा दिले। मग आमच्यावर हा अन्याय काय करतात? आम्हाला म्हणतात फक्त 100चा तुम्हाला गाळा देणार। आज आमचे एवढे मोठे मोठे गाळे आहेत, पण ते 100 ह्याच्याने आम्ही कसे मान्य करू? आम्हाला काय विकासापासून हे करायचं नाहीये मागे, पण त्यांनी आमच्यावर अन्याय होऊन देऊ नये। लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर हा अन्याय होऊन देऊ नये। सर, एक बार फिर स्थानिकों के वो न्याय दिलाने के लिए संभाजी ब्रिगेड उनकी समस्या में खड़ी, उनके साथ खड़ी है क्या? जय जिजाऊ जय शिवराय। संभाजी ब्रिगेड अगर आपने देखा है कि संभाजी ब्रिगेड जहाँ जहाँ अन्याय होता है आदमियों पे, पब्लिक पे, वहाँ संभाजी ब्रिगेड उनके पीछे खड़ी रहती है। अगर आप देखोगे कि संभाजी ब्रिगेड का इतिहास देखोगे तो आपको मालूम पड़ेगा कि संभाजी ब्रिगेड अन्याय के विरुद्ध में खड़ी रहती है। आज ये जितने भी यहाँ पे पब्लिक है जो रहते हैं, इन लोगों के ऊपर अन्याय हो रहा है। क्योंकि यहाँ पे क्या हो रहा है कि 25 गाले होने के बावजूद 12 गाले को न्याय मिल रहा है, 9 वाले गाले वाले को न्याय नहीं मिल रहा है। तो उस न्याय के लिए संभाजी ब्रिगेड इनके पीछे खड़ी है। अगर इनको न्याय नहीं मिला तो संभाजी ब्रिगेड रस्ते के ऊपर आंदोलन करेगी, या तो अमरण उपोषण का इशारा दे रही है। प्रशासन को इतना ही मेरा कहना आपके माध्यम से कि जल्दी से जल्दी ये जो विषय है इसको खत्म करो, अन्यथा इसका आवाज ऊपर तक चला जाएगा।